मोठी बातमी चंद्रपूर जिल्ह्यातील 12 गावांचा संपर्क तुटला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय। गावांचा संपर्क तुटलाय। कोसे खुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडल्याने पूर आलेला आहे। वैनगंगा नदीला पूर आलाय। नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेले आहेत। नदी काठावरील गावांनी सतर्क राहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। जीवती, कोरपना, राजुरा, गोंडपिंपरी, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा आणि पाभुर्णा तालुक्यात 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। तर मूल, सावली, सिंदेवाही तालुक्यात दमदार पावसाची हजेरी। दुसरीकडे ब्रह्मपुरी तालुक्यात संततधार पाऊस पडल्याने या ठिकाणी रपटा वाहून गेलाय। ब्रह्मपुरी वडसा मार्ग सध्या बंद असल्याची माहिती। 12 गावांचा यामुळे संपर्क तुटलाय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे 12 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती। गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। नदी नाले ओसंडून वाहू लागलेत। कोसे खुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय। गेल्या 2 दिवसांपासून हा पाऊस होतोय आणि या पावसामुळे आता सर्वच नदी नाले ओसंडून वाहू लागलेत। आपले प्रतिनिधी अनिल ठाकरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अनिल, काय अधिकची माहिती? नीलम, मागील 24 तासापासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील जवळपास 12 गावे आहेत ते संपर्कहीन झालेले आहे। कारण की जे छोटे नदी नाले आहेत त्याच्यावरून पाणी वाहत असल्यामुळे त्यांचा संपर्क तुटलेला आहे। तर दुसरीकडे चंद्रपूर गडचिरोली जो जाणारा मार्ग आहे, ब्रह्मपुरी वडसा असेल किंवा ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग हा देखील आता बंद झालेला आहे। त्यामुळे प्रशासनाने गरज असेल तेव्हाच घराच्या बाहेर पडा असे देखील आवाहन केले आहे। आणि दुसरीकडे प्रशासनाने मदत कार्य देखील आता सुरू केलेलं आहे। धन्यवाद अनिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।